5 मे 1950 एक प्रश्न एक मुलाखत आणि भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा निर्णय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी धर्मांतराबद्दल असं काय सांगितलं की संपूर्ण देश हादरून गेला. 5 मे 1950 हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि वैचारिक प्रवासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. स्वातंत्र्यानंतर भारताला नवे संविधान मिळाले होते आणि डॉक्टर आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकारच नव्हते, तर ते त्या काळातील सर्वात प्रभावी सामाजिक विचारवंत म्हणूनही ओळखले जात होते. अस्पृश्यता नष्ट झाली असली तरी सामाजिक वास्तव मात्र फारसे बदलले नव्हते. दलित समाज अजूनही दैनंदिन जीवनात अपमान, बहिष्कार आणि अन्याय सहन करत होता. या पार्श्वभूमीवर डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहून दलितांना न्याय, समता आणि मानवी प्रतिष्ठा मिळेल का यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. 5 मे 1950 रोजी मुंबईत पत्रकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराच्या मुद्द्यावर एक महत्त्वाची मुलाखत घेतली. ही मुलाखत अचानक घडलेली नव्हती. त्याआधी अनेक वर्षे बाबासाहेब हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेवर टीका करत होते. 1935 साली येवला येथील परिषदेत त्यांनी "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" ही ऐतिहासिक घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर अनेकांना असे वाटत होते की बाबासाहेब नेमका कोणता धर्म स्वीकारणार, कधी स्वीकारणार आणि त्यामागील भूमिका काय असेल. स्वातंत्र्यानंतरही हा प्रश्न कायम होता. त्यामुळे 5 मे 1950 रोजीची ही पत्रकार परिषद समाजासाठी विशेष उत्सुकतेचा विषय ठरली. त्या दिवशी पत्रकारांनी बाबासाहेबांना थेट प्रश्न विचारला की ते धर्मांतर करणार आहेत का आणि केल्यास का करणार आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत स्पष्ट, तर्कशुद्ध आणि ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नसून तो माणसाच्या सामाजिक जीवनाशी, प्रतिष्ठेशी आणि स्वातंत्र्याशी थेट संबंधित असतो. जर एखादा धर्म माणसाला समानतेचा दर्जा देत नसेल, त्याला नीच समजत असेल आणि जन्मावर आधारित भेदभावाला पवित्र मानत असेल, तर त्या धर्मात राहणे हे गुलामगिरी स्वीकारण्यासारखे आहे असे त्यांनी ठामपणे मांडले. बाबासाहेबांनी त्या मुलाखतीत हिंदू धर्मावर थेट हल्ला केला असे नव्हे, पण त्यांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेची कठोर चिकित्सा केली. त्यांनी सांगितले की अस्पृश्यता ही हिंदू धर्माच्या विकृतीमुळे निर्माण झालेली नाही, तर ती त्याच धर्मग्रंथांनी वैध ठरवलेली आहे. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी जन्माच्या आधारावर माणसाची किंमत ठरवली आणि त्यामुळे दलित समाजाला पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत ढकलले गेले. अशा धर्मात सुधारणा होईल अशी अपेक्षा ठेवणे हा स्वतःची फसवणूक करण्यासारखा प्रकार आहे, असे त्यांचे मत होते. पत्रकारांनी विचारले की संविधानात समानतेचा हक्क दिला असताना धर्मांतराची गरज काय आहे. यावर उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले की कायद्यातील समानता आणि समाजातील समानता यामध्ये मोठा फरक असतो. संविधानाने दलितांना हक्क दिले असले तरी समाजाची मानसिकता बदलली नाही, तर ते हक्क कागदावरच राहतात. धर्म हा माणसाच्या मनावर खोल परिणाम करणारा घटक असल्यामुळे जर धर्मच माणसाला कमी लेखायला शिकवत असेल तर सामाजिक समानता कधीच प्रत्यक्षात येणार नाही. 5 मे 1950च्या त्या मुलाखतीत बाबासाहेबांनी हेही स्पष्ट केले की त्यांचे धर्मांतर हे वैयक्तिक श्रद्धेपुरतं मर्यादित नसून ते सामाजिक क्रांतीचे साधन आहे. त्यांनी सांगितले की दलित समाजाने हिंदू धर्म सोडला तर तो केवळ देव बदलणार नाही, तर तो स्वतःची सामाजिक ओळख, मानसिक गुलामगिरी आणि हीन भावना सोडून देईल. धर्मांतर म्हणजे पळ काढणे नव्हे, तर स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग निवडणे आहे असे त्यांनी ठामपणे मांडले. त्या दिवशी बाबासाहेबांनी कोणता धर्म स्वीकारणार याबद्दल थेट नाव जाहीर केले नाही, पण त्यांनी हे स्पष्ट संकेत दिले की जो धर्म समता, करुणा, बंधुता आणि विवेक यांना केंद्रस्थानी ठेवतो तोच दलित समाजाच्या मुक्तीसाठी योग्य ठरेल. त्यांनी ख्रिश्चन, इस्लाम, शीख आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केल्याचे सांगितले आणि धर्मनिवड ही भावनेवर नव्हे तर विवेकावर आधारित असली पाहिजे असे मत व्यक्त केले. विशेषतः बौद्ध धर्माबद्दल ते आदराने बोलले, कारण तो धर्म जन्मावर आधारित भेदभाव नाकारतो आणि माणसाला माणूस म्हणून पाहतो. या मुलाखतीत बाबासाहेबांचा सूर अत्यंत शांत पण ठाम होता. ते कोणालाही भडकावत नव्हते, पण त्यांनी सत्य लपवलेही नाही. त्यांनी पत्रकारांना सांगितले की हिंदू समाजाने जर खरोखर दलितांना आपले मानले असते तर धर्मांतराचा प्रश्नच उद्भवला नसता. पण शेकडो वर्षांच्या अन्यायानंतर दलित समाजाला आत्मसन्मानाने जगायचे असेल तर धर्म बदलण्याशिवाय पर्याय उरत नाही, हे वास्तव आहे असे त्यांनी स्पष्ट केले. 5 मे 1950च्या या मुलाखतीचा देशभर मोठा परिणाम झाला. काहींनी बाबासाहेबांवर टीका केली तर अनेक दलित समाजातील लोकांना या वक्तव्यामुळे नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळाला.
ही मुलाखत म्हणजे 1956 मध्ये नागपूर येथे झालेल्या ऐतिहासिक बौद्ध धर्मांतराची एक महत्त्वाची वैचारिक पायरी होती असे इतिहासकार मानतात. या दिवशी बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय अंतिम जाहीर केला नसला तरी त्यामागील तत्त्वज्ञान, भूमिका आणि सामाजिक कारणे त्यांनी देशासमोर अत्यंत स्पष्टपणे मांडली. एकूणही 5 मे 1950 रोजी झालेली पत्रकार मुलाखत ही केवळ प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण नव्हती, तर ती दलित समाजाच्या मुक्तीचा जाहीरनामा होती. त्या दिवशी बाबासाहेबांनी धर्मांतराला कारकीय किंवा भावनिक मुद्दा न बनवता तो मानवी प्रतिष्ठेचा आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न असल्याचे ठामपणे अधोरेखित केले. म्हणूनच हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रवासात आणि भारतीय सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचा ठरतो.